गुड मॉर्निंग. आवाज येतोय का रे माझा? हॅलो हॅलो. मिताली, आवाज येतोय का माझा? हॅलो. 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 येतोय आवाज. हा, ओके ओके. सर आवाज. हा हा, ओके ओके. आज आपण मधूनातून मी घटक घेतोय बरं का. आज आपण तर्क आणि अनुमान याच्यामध्ये संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे हा भाग पाहणार आहे. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. आता या घटकावर आधारित जर उदाहरण तुम्हाला सुटावीत असं वाटत असेल तर तुम्हाला 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचं वर्गपाठ असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांचं घनपाठ असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांचं 30 पर्यंतचं पाढं पाठ असतीलच. त्याच पद्धतीनं 100 पर्यंतच्या मूळ संख्या सुद्धा सर्वांना माहीत असतील. एवढं जर घटक असतील तर तुम्हाला सहज या प्रकारची उदाहरणं सुटू शकतात. पहा, आता पहिलाच प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे पहा. याच्यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. कोण सांगते बघूया आपल्यापैकी? आता ह्या सर्व संख्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या कोणत्या प्रकारच्या संख्या दिसतात रे तुम्हाला? मूळ संख्या. मूळ संख्या आहेत पहा. मग जर मूळ संख्या असतील तर त्यांचा आपण चढता क्रम लिहूया. आता या दिलेल्या 8 संख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे ती सर्वप्रथम लिहूया. सांगा. 59. त्यानंतर 61. म्हणजे ही 59 झाली, त्यानंतर ही 61 झाली. त्यापेक्षा मोठी 67. 67 पेक्षा मोठी 71. 71 पेक्षा मोठी 73. 73 पेक्षा मोठी 79. 79. त्यापेक्षा मोठी 83. त्यापेक्षा मोठी 89. त्यापेक्षा मोठी 97. 97. 97. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? 4. 1 आणि 4. अचूक पर्याय 2 निवडायचा आहे. त्यामुळे 59च्या अगोदरची एक मूळ संख्या सांगा रे मला. 59च्या अगोदरची 53. 53 म्हणजे हा सुद्धा पर्याय आपण घेऊया. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक किती? 4. 4. समज सर्वांना? हो सर. ओके. आता दुसरं पहा. मूळ संख्या तर नाहीत.
मग आडवी बेरीज उभी बेरीज हा नियम वापरा किंवा वर्गाच्या जवळच्या संख्या घनाच्या जवळच्या संख्या किंवा वर्ग आहेत घन आहेत सर्व नियम या ठिकाणी आपण पडताळून पाहायचे. 43 काय मूळ संख्या आहेत का? नाही सर, क्रमाने मांडत गेल्यावर फरक 4-4चा आहे सगळ्या. काय होत होतं पूर्वी, आता हे अपडेट केलंय ॲप स्टिच म्हणजे मी पूर्वी अपडेट करण्याच्या अगोदर मुलांचं नाव पडायचं, जो विद्यार्थी बोलतोय आता नावच पडत नाही. त्यामुळे कोण बोलतंय हे मला समजतच नाही. खाली तुम्ही नाव तुमचं सांगा आणि नंतर उत्तर सांगा. हा नम्रता दळवी. हा नम्रता बोल. सर, सगळ्या क्रमाने मांडून घ्यायच्या आणि क्रमाने मांडल्यावर सगळ्यात 4 चढत्या क्रमानुसार सर्व संख्या मांडू का? हा. सगळ्यात लहान 15, त्यापेक्षा मोठी एकूण 19, नंतर 23, 23, नंतर 27, 27, नंतर 31, 31, नंतर 35, 35, नंतर 39, 39, नंतर प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह, नंतर 41. त्यानंतर संपलं एवढंच आहे. एवढ्याच आहेत. हा बोला. आता सगळ्यात 4-4चा फरक. त्याचा फरक आहे 19 वजा 15 4, 23 वजा 19 4, 27 वजा 23 4, 31 वजा 27 4, 35 वजा 31 4, 39 वजा 35 4, प्रश्नचिन्ह वजा 4, म्हणजे 39त 4 मिळवले की पुढची संख्या मिळाल. मग 39 मध्ये 4 मिळवा किती येणार आहे? 43. 43. 47 आणि 43 मधला सुद्धा फरक 4 येते. म्हणजे या ठिकाणी 43 म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर बरोबर आहे? 3. 3. दिलेल्या संख्या मालिकेत क्रमागत दोन संख्यामधील फरक हा समान आहे. म्हणजे 39 मध्ये 4 ही संख्या मिळाल्यानंतर 43 ही संख्या आपल्याला उत्तर मिळते. ओके. फक्त चिटिंग करू नका सांगताना कोणी सुद्धा बरं का, म्हणजे मागचं बघून वगैरे सांगू नका. वेळ लागू द्या लागलं तरी, फक्त आपल्याला विचार करायला थोडा वेळ मी देतो. सांगते कोण? सर, मी सांगू? नाव सांगा. नम्रता दळवी. सांग. 16 9 144 भागिले 2 72. ओके. आणि म्हणजे 21 जी पहिली आडवी ओळ आहे त्यातील कडेच्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा ना, म्हणजे 16 144 144. आणि 144 निम केलं किती येणार? 72. हा ओके. 21 126 भागिले 2 63. 21 126 भागिले 2 63. हा 63. 13 104 भागिले 2 52. 104 भागिले 2 किती? 52. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 2. व्हेरी गुड. बाकीचे पण बोला रे, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
चौथा प्रश्न. आता इथं बघा पर्याय मधल्या पर्याय क्रमांकाचे सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक एक. सर मी पर्याय सांगू? क्रमांक एक. नाव सांगा तुपलं ज्यांना येते पर्याय त्याने. क्रमांक मिताली. मिताली सर कुलकर्णी. थांबा मितालीला सांगू द्या. पहिली आडवी 30 90 60 लाईन आहे. त्यामध्ये 30 जुने 60 कडेचा अंक आणि 30 त्रिक 90 मध्ये. परत 25 जुने 50 कडेचा आणि 25 त्रिक 75 मध्ये. परत 16 सदून 32 कडेला आणि 16 त्रिक 48 मध्ये. बरोबर आहे. किंवा वेगळ्या पद्धतीने कोण सांगेल? बरोबर आहे तिचं. करण गायकवाड. हा करण सांग. 30 आणि 60 ची बेरीज 90, 25 आणि 50 ची बेरीज 75, 16 48 मधून 16 केलं 32 आहे. बरोबर आहे. म्हणजे आडव्या ओळीमध्ये कडेच्या संख्यांची बेरीज ही मधल्या संख्या येते पहा. मग खालच्या आडवी ओळीमध्ये किती मिळवल्यानंतर 48 येणार? किती सांगा? 16 अधिक किती 48? 32. 32. तर मी अजून बरोबर. सांगू? हा सांग. 90 अधिक 30 120 4 10 60, 75 अधिक 25 त्याचा अर्ध 50, मग 48 अधिक 16 करायचं 64 येते त्याचा अर्ध 32. ओके. आपलं नाव सांगा. नम्रता दळे. नम्रता. छान. हा प्रश्न 5वा पहा. सर 143. किती? पर्याय क्रमांक 3 143. नाव सांगा. ऋग्वेद जाधव. ऋग्वेद सांग स्पष्टीकरण. सर त्या संख्या जर का चढत्या क्रमाने मांडत गेल्या का नाही, त्यांच्यातला फरक 12 14 16 18 असं वाढत वाढत 26 पर्यंत जातोय. बर. मला संख्येचा चढता क्रम सर्वात लहान संख्या कोणती? 17 17. हा. 19 29 हम्म. 43 43. हा. त्यानंतर 59 हा 59. पुन्हा मी नंतर 59 घेतो. 77 59 नंतर 77. हा. त्यानंतर 97 97. पुढचे 119 119. परत प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आणि 169 169. हा. आणि किती फरक आणि आहे? 12चा फरक आहे. 12चा फरक. हा. या दोघांमध्ये 29 आणि 14चा. हम्म. नंतर 16चा आहे. 16चा. हा. या दोघांमध्ये 18 या दोघांमध्ये त्यानंतर 20चा आहे. त्यानंतर 22चा. 22. नंतर आता इथे किती 24 पाहिजे? फरक 2 न वाढत 24 जातोय. पाहिजे. हा. आणि तसं लिहिलं पाहिजे ना. म्हणजे 114 अधिक किती पाहिजे? 24. 4 4 8 2 1 3 81. म्हणजे इथं प्रश्नाची जागेवर 138 पाहिजे ना. बरोबर. पर्याय क्रमांक 3.
अजून वेगळं कोणी उत्तर आहे का? म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार केला असं कोण आहे का पहा? नाही तर का? पर्याय क्रमांक 3 143 आहे. हा हा 143 येते ना? आपलं 138 येते ना? कसं काय रे? हा माझं लिहिताना चुकलं. 114 ना 119 पाहिजे. इथं 119 आहे. हे लिहिताना माझ्याकडे हे झालं. 119 मग 9 अधिक 4 13 हातचा 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 81 143 पर्याय क्रमांक 3. समजलं? हो सर. हो सर. नेक्स्ट 6वा क्वेश्चन बघूया. ऑब्झर्व इट. निरीक्षण करा. बघितल्यावर लक्षात ते सर्व वर्ग संख्या आहेत ना रे? पर्याय क्रमांक 2. हो सर. हा सर्व वर्ग संख्या आहेत. 441. आता आपण संख्यांचा काय लिहूया? चढता चढता क्रम क्रम. लिहूया. मी सांगतो सत्याने बघा. मग सर्वात हा कोण सांगते? सर मी सांगू? मी नवीन सांगतो विद्यार्थी ज्यानं उत्तर आज सांगितलं नाही असं रवी सांगा. भाऊ. हा तुम्ही नाव तुमचं प्रणित भोंगाय स्पष्ट. सांगू का? हा प्रणित सांग. सर हे विषम संख्यांचा वर्ग आहे ते 5 7 9 11 13 17 मला चढता क्रम सांगा. 19 आणि 25 25 नंतरची 5 हा 49 49 81 49 नंतर 81 81 त्यानंतर 121 121 त्यानंतर 169 169 त्यानंतर 225 225 नंतर 289 त्यानंतर 361 त्यानंतर 441 बरं आता 441 कसं काढलं? हा 5चा वर्ग ना? एक अडीच वर्ग संख्या 7 विषम संख्येचा वर्ग 9 11 हा 13 15 15 17 17 19 विषम संख्यांच्या वर्गांचा हा क्रम आहे. मग 9 नंतरची विषम संख्या 19 नंतरची विषम संख्या 21 मग 21 चा वर्ग 21 441 पर्याय क्रमांक 2. सातवा प्रश्न ऑब्झर्व इट. सर 110. हा? 110 पर्याय क्रमांक 4 110 110. 110 पर्याय क्रमांक 110 सर ते त्यांच्या जर का जवळच्या वर्ग संख्या घेतल्या का नाही म्हणजे 12च्या जवळचे 3चा वर्ग सगळ्यात पहिल्यांदा चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे संख्या. क्रम मांडूया. 12 नंतरची संख्या मोठी त्यापेक्षा 20 20 बोला. त्यानंतर 30 30 30 त्यानंतर 42 42 42 त्यानंतर 56 56 72 72 90 90 हम्म. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह 132 हम्म.
मग 12च्या जवळच्या वर्ग संख्या घेतली तर ते 3चा वर्ग आहे. हम्म आता n वर्ग अधिक n चं सूत्र वापरायचं मग 3चा वर्ग अधिक 3. चा वर्ग अधिक n म्हणजे ज्या संख्येचा वर्ग करेल ती संख्या त्यात मिळवायची. म्हणजे इथं समजा हा 3चा वर्ग 9, 9 अधिक 3 बरोबर. 12 इथं तर 4चा परत वर्ग 4चा 16 वर्ग अधिक अधिक 4 4 20. नंतर 5चा वर्ग 5चा वर्ग अधिक 25 अधिक 5 30. 6चा वर्ग अधिक 6 36 अधिक 6 42. 7चा 7चा वर्ग वर्ग 49 49 अधिक हा 56. 8चा वर्ग 64 अधिक 8 72. 9चा वर्ग 9 एक 81 अधिक 9 90. तसं 90 इथं 10चा वर्ग अधिक 10 घेऊ ना. हा मग 10चा वर्ग किती? 100 100 आणि हा अधिक 10 अधिक 10 110 110 येतं. आणि हे पुढचं किती येतंय मग? 11चा वर्ग 121 अधिक 11 11 हे 132 132. म्हणजे n वर्ग अधिक n हे सूत्र वापरलं की 110 हे उत्तर निघते. बाकीच्या सर मी नसलं अजून तर एक कसं? तुझ्याकडे वेगळी आहे का मेथड सांग? सगळं क्रमाने मांडायचं. मग हम्म 12 येणार पहिल्यांदा, नंतर 20, त्याच्यात 8, 10, 12, 14 असा फरक वाढत गेला. एक मिनिट मला संख्येचा पुन्हा एकदा चढता करून सांग. 12, 20, 20, 30, 30, 42, 42, 56, 56, 72, 72, 90, 90. प्रश्नचिन्ह हम्म आणि 120. 120. हा सांग आता. 12 आणि 20 मध्ये 8चा फरक, हम्म 20 आणि 30 मध्ये 10चा, हम्म 30 आणि 42 मध्ये 12चा, हम्म 42 आणि 56 मध्ये 14चा, त्या दोघात कितीचा आहे? 14, 14चा. हम्म 56 आणि 72 मध्ये 16चा, हम्म 72 आणि 90 मध्ये 18चा, आता इथं 2 नंबर वाढत जातोय. ते 20चा येणार ना. 20, मग 90 अधिक 20 110. आणि मग पुढं 22 येते बघा. 110 अधिक 22 132. बरोबर आहे. असं केलं तरी सुद्धा उत्तर येते बरोबर 110. पर्याय क्रमांक किती? 4. ओके. आठवा पहा. आता या टाईपचं गणित आपल्याला यापूर्वी मला वाटतं झालेलं नाही. आपण आडवी बेरीज उभी बेरीज करतो. परंतु इथं त्यांनी काय केलेलं आहे, तर त्या संख्येमधील अंकांची बेरीज आणि त्या अंकाची बेरीज आणि त्यांची बेरीज असा आडवं किंवा उभा असा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे थोडं हे तुम्हाला जाचक ठरेल. आता इथं मग बघा, इथं 8 आहे. त्यानंतर या 14 मधील 1 आणि 4 ची बेरीज त्यांनी घेतली. आणि या 27 मधील 2 आणि 7 ची बेरीज करा. या सगळ्यांची बेरीज आता मग
8 अधिक 1 9, 9 अधिक 4 13, 13 अधिक 2 15 आणि 15 अधिक 7 किती? 22. 22. आता इथे 1 आणि 2 ची बेरीज प्लस 3 अधिक 6 ची बेरीज आणि प्लस 5 अधिक 5 ची बेरीज. 22. 2 1 3 3 6 6 6 12 12 आणि 5 17 17 आणि 5 22 बरोबर. तसं आता इथं बघा 9 अधिक 2 अधिक 3 अधिक 5 आणि अधिक किती केल्यानंतर 22 इथं सुद्धा बेरीज 22 आली पाहिजे. मग 9 आणि 2 11 11 आणि 3 14 14 आणि 5 19. 19 हात किती मिळवल्या 22 येते? 3. 3. मग 3 पर्याय किती आहे? पर्याय क्रमांक 1. 1. तर दुसरा एखादा असा पर्याय आहे का त्यातील अंकांची बेरीज 3? नाही. दुसऱ्या पर्यायात अंकाची बेरीज 5. तिसऱ्या पर्यायात अंकाची बेरीज 7 अधिक 1 8 येते आणि चौथ्या पर्यायात अंकाची बेरीज 3 अधिक 3 6 येते. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. असा विचार करणारं पहिलंच उदाहरण वाटते आपल्याला असेल. का यापूर्वी झाले तुम्हाला कधी? नाही झालं. नववा प्रश्न पहा. आता या सुद्धा मला वाटते वर्गसंख्या आहेत का? सर्व नाहीत पण बऱ्याचशा वर्गसंख्या दिसतात तुम्हाला. सर मी सांगू? सर मी सांगू? मी सांगू? करण गायकवाड सांगतोय का? पर्याय हो क्रमांक सर. 2. सांग करण. पर्याय क्रमांक 2 सर. उभ्या उभ्या घ्यायचे पहिल्यांदा 2 आणि 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग मध्ये 16. उभी रेषा घ्यायची. म्हणजे उभी जर रेषा घेतली तर सगळ्यात वरची संख्या 2. 2चा वर्ग किती? 4 4 आणि आणि तळाला मध्ये 4चा 4चा वर्ग वर्ग 16. 16. हा. तसं 3चा वर्ग खाली 9. 3चा वर्ग 9 9 आणि आणि 9चा 9चा वर्ग वर्ग मध्ये 21. 81. ओके. त्यानंतर 4चा असं वर्ग 16 4चा वर्ग 16 आणि 16चा वर्ग 256. 16चा वर्ग 256. पर्याय क्रमांक 2 बरोबर. अजून वेगळं कोण विचार केलाय? सर मी सांगू का? नाव सांगा आपलं. अरे नाव सांगून मिताली उत्तर सांगा. मिताली हा मिताली कुलकर्णी. सांग. मिताली सांग. सर 2चा वर्ग 2चा दुसरा घात खाली 4 आणि 2चा चौथा घात 16 व 3चा दुसरा घात 9 आणि 3चा चौथा घात 81. हा. आणि 4चा 4चा दुसरा चौथा घात घात 16. 256. 4चा चौथा घात म्हणजे 4चा 4 वेळा गुणाकार करायचा. 4 चेक 16 16 चेक 64 आणि 64 गुणिले 4 256. तर मी बरोबर. अजून दुसऱ्या पद्धतीने सांगू. हा सांगा. 2 गुणिले 4 8 आणि वरच्या बाजूला 2 दिले मग त्याला 2 न गुणायचं 8 दुनी 16. परत 3 गुणिले 9 27 आणि वरती 3 दिले मग त्याला 3 न गुणायचं 27 त्रिक 81. मग 16 आणि 4चा गुणाकार करायचा 16 चौक 64 आणि वरती 4 दिले मग 64 गुणिले 4 करायचं 256. ओके. कोणी सांगितलं नाव? आर्या जाधव. आर्या. छान विचार केला बघा. वरच्या आणि खालच्या संख्येचा गुणाकार आणि त्याला पुन्हा वरच्या संख्येनं गुणलं. किंवा वरच्या संख्येचा वर्ग करून त्याला खालच्या संख्येनं गुणलं तरी तेच येतं एक नाही. 2चा वर्ग गुणिले 4 4 गुणिले 4 16 3चा वर्ग 9 9 गुणिले 9 81 4चा वर्ग 16 16 गुणिले 16 256. दहावा प्रश्न पहा.
189. 189. 27चा पाढा आहे. 21चा सॉरी पाढा तयार होईल. 21चा पाढा आहे. 21चा पाढा. आता ही संख्या बघा, 21 एके 21. त्यानंतर ही संख्या 21 दुनी 42. 42. पुन्हा 21 त्रिक 63. 63. 21 चौक 84. 84. 21 पाचा 105. 21 126. 126. 21 सत्ता 147. 147. 21 अठरा 168. 168. आणि 21 नव्वे 189. 189. बरोबर. पर्याय क्रमांक 3 21च्या पाड्यातील सर्व संख्या आहेत. अकरावा पहा. ज्याला येते का नाही त्यांनी चॅटमध्ये तुमचं फक्त नाव लिहा, म्हणजे मला कळेल. नाव तुमचं स्क्रीनवर दिसत नाही, त्यामुळे चॅटमध्ये नाव लिहा. सर मी सांगू? बघा, सर नम्रता ध्रुव जगदाळे ते का नाही ते. ध्रुव सांग रे तू. नम्रताने ऋग्वेदने सांगितले. सर सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या. सांग, सगळ्यात लहान संख्या सांग अगोदर. 11. हा. परत 14. आपलं 12 12. राहिले. 12. परत 14. हम्म. परत 17. हम्म. नंतर 21. हम्म. 26. 26. हा. परत 32. 32. 32 नंतर प्रश्नचिन्ह. नाही 39. 39. आणि 39 नंतर प्रश्नचिन्ह. हा बोला. फरक. मग 11 अधिक 1 12. हम्म. 12 अधिक 2 14. हम्म. 14 अधिक 3 17. हम्म. 17 अधिक 4 21. हम्म. 21 अधिक 5 26. हम्म. 26 अधिक 6 32. हम्म. 32 अधिक 7 39. हम्म. आणि 39 अधिक 8 47. बरोबर. अजून कोणी वेगळा विचार केला की ह्याच्यापेक्षा? फरक एक एक न वाढत जातोय बघा. ओके. हे बघा, हे 13 मला तर 12 आपलं राहिले ना रे. 12 वर राहिले सर. हे 12. 2019च्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आलेला होता.
उभी बेरीज करा बरं उभी. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ज्याला येतंय का नाही त्याने चॅट मध्ये नाव टाका. हा प्रीती फडतरे सांगा. सर उभ्या अंकांची बेरीज पहिल्या ह्याच्यातली 64 येते, हम्म. नंतरची पुन्हा 49. एकच मिनिट. 3 अधिक 39 अधिक 7 49 येते बरोबर. आणि तिसरी ओळ नंतरची 16. 6 अधिक 6 अधिक प्रश्नचिन्ह आहे ना. हा आता म्हणजे तिथे 4. इथं 8चा वर्ग आला ना. हा 64. 8 वर्ग 64, 7चा वर्ग इथं 7चा 49, वर्ग 49 म्हणजे इथं 6चा वर्ग 4 असणार ना. हा 6चा वर्ग किती असणार 36. पण 6 12 12 24 मिळवल्यावर 36 येते. मग 24 हा पर्यायच नाही इथं. त्यामुळे आपल्याला 36 ही वर्ग संख्या घेता येणार नाही. मग कोणती घेऊया सांगा. 4. 4 घेतली. 6 12 आणि 4 16. 16 हा 4चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येणार मग 4. 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. तुमचा पट किती आहे कोण? झाला का 105. हा 13वा प्रश्न पण आवाज म्यूट करा. आपापसात चर्चा करू नका. हा सांग नम्रता. तेजस शिंदे सांग. तेजस शिंदे. 3 2 6 18 आणि 18 चौक 8 and 3 54 येते. म्हणजे उभी ओळ. हा. उभ्या ओळीतील पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचा काय केला गुणाकार. गुणाकार आणि 3 × 18 आणि हा 18ला किती मोजल्यावर 54 येते 3. 3. हा ही दुसरी उभी ओळ. 45 40 गुणुले 40 गुणुले 4 40 40 गुणिले त्रिक 3 त्रिक. 3 म्हणजे 8 इथं पण दुणे 3 न 16. गुणलंय. इथं पण हा 3 न गुणलंय. मग इथं 8 गुणिले 2 किती 16. 16. आता ह्या 16 प्रत्येक त्रिक ठिकाणी 3 न गुणलंय. 3 म्हणजे 16 गुणिले 3 किती येणार 48. 48. पर्याय क्रमांक 3. हम्म 14 बघा.
केतकी चव्हाण सांगती. सर मी सांगू का? नाव सांगा. हर्षदा मोरे. हर्षदा सर. पाच वजा 2 बरोबर 3 आणि 3चा वर्ग 9. 9 वजा 1 8 आणि 8चा वर्ग 64. मग 25चे वर्गमूळ 5. मग 5 यासाठी 2 घ्यायला लागणार. ओके. बघा तिनं किंवा असं जरी केलं तरी चालतंय की रे. आता मधली संख्या काढायची का नाही, याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे 5 आणि 9चं वर्गमूळ 3 त्यातनं वजा केले की मधली संख्या निघते ना. हो सर. 9 9तून 64चं वर्गमूळ 8 वजा केले की मधली संख्या 1 येते. आता 7 आणि 7 मधून 25 वर्गमूळ 5 वजा केले किती येणार? 2. 2. म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे आडवी ओळीतील पहिली संख्या वजा तिसऱ्या संख्येचं वर्गमूळ बरोबर मधली संख्या हा नियम वापरला. पंधरावं बघा. - 2018च्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आलता बघा 15वा. चढता क्रम 2 त्यापेक्षा मोठी कोणती येणार? 12. 12. त्यापेक्षा मोठी 36. 36. 36 नंतर 80. 80 नंतर 150. 150 नंतर 252. 252 त्यानंतर 392. त्यानंतर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. 810. 810. ओके. ऋग्वेद सांग. सर n घन अधिक n वर्गाचं सूत्र वापरायचं. यांचा घन अधिक n अधिक यांचा n वर्ग म्हणजे म्हणजे याचा एक वर्ग अधिक करेल त्याचा घन आणि या दोघांची बेरीज. हा मग इथं 1चा घन अधिक 1चा वर्ग. वर्ग 1चा घन 1 2 1चा घन 1 1 अधिक 1 2 बरोबर आलंय. इथं 2चा घन 2चा घन अधिक 2चा वर्ग 2चा 20. वर्ग 2चा घन 8 2चा वर्ग अधिक 4 4 आणि 8 आणि 4 12 आलं बरोबर. इथं 3चा घन अधिक 3चा वर्ग 3चा घन किती? 27. 27 9 9 27 अधिक 9 36. 36. इथं 4चा ना 4चा घन अधिक 4चा वर्ग वर 80 पुढं सर. हा वर 4चा घन अधिक 4चा अधिक वर्ग. 4चा इथं वर्ग तर मी सोडवत नाही तर 5चा घन अधिक 5चा वर्ग 6चा घन अधिक 6चा वर्ग आणि इथं 7चा घन अधिक 7चा वर्ग. आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार मग 8चा घन अधिक 8चा अधिक वर्ग. 8चा वर्ग 8चा घन 512 8चा वर्ग 64. 64. 4 आणि 2 6 6 आणि 1 7 त्याला 5 76 म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 3. 3. बरोबर. पावणे 7 वाजलेत बरोबर. बस करूया आपण. किती उदाहरणं आज पाहिली एकूण? 15 ना. 15. आज आपण स्वाध्याय 9.8 सोडवलाय पहा. पण याच्यामध्ये 40 उदाहरणं आहेत बरं का. आपण फक्त 15च घेतलेले आहेत. राहिलेली 25 तुम्ही सोडवताय का अजून 1 तास याच्यासाठी आपण वापरूया?
हम्म सर घ्या तुम्ही. 1 तास अजून वापरूया. चालेल, ओके. हो असं सर. करूया.